सांगा कोण सांगताय? बघत काय सांगता? शिष्याची शंका आहे की सादृश्य म्हणजे काय? तर भेदासहित समान धर्म मानाला सादृश्य म्हणतात असं उदयनाचार्यांनी पण मत मांडलेलं आहे. सिद्धांताला अनुकूल येते मत. तर कारण की गवय आणि गाय यांच्यामध्ये जे भेद आहे परंतु धर्म यांचे समान आहे, त्यांचे अवयव हे समान आहेत. म्हणून मग ते भेदासहित समान धर्म आहेत. त्यांच्यामध्ये सादृश्य भेद आहे म्हणजे गवय आणि गाय हे दोन वेगवेगळे पशु आहेत. एकच पशु नाही, दोन वेगवेगळे पशु आहेत. पण भेदासहित आणि समान धर्म आहेत म्हणजे काही धर्म त्यांच्यात समान दिसतात आणि व्यक्ती म्हणून पाहिलं तर भेद आहे. म्हणून भेदासहित समान धर्म. आता गायी आणि गाय असे नुसते गायी जर दोन केल्या तर समान धर्म आहे, भेद नाही. तर समान धर्म आहे पण भेद नाही. दोन्ही गायींच्या ठिकाणी समान धर्म दिसतील पण दोन गायी एक झाल्यामुळं भेद कुठं झाला. पण गवैया आपलं हे गवय आणि गाय यांच्या ठिकाणी काय झाला, भेद झाला आणि समान धर्म झाला म्हणून हे इथं जुळलं. आता गाय आणि घोडा अश्व ह्यांच्यामध्ये भेदही आहे आणि त्यांचे धर्मही एक नाही. मग आता तिथे विरोधी धर्म सादृश्य नाही, बाकी कोणते का सादृश्यता नाही. म्हणून ते लक्षण भेदासहित समान धर्म तिथं जुळत नाही. म्हणून गवय आणि गायीच्या ठिकाणी मात्र भेदासहित समान धर्म हे लक्षण जुळतं. मुखाच्या ठिकाणी चंद्राचं शीतलताजनक रूप आहे, त्याच्यामध्ये ते समान धर्म आहे त्यांचे. म्हणून मग तिथं उपमान आणि उपमेय हे भेदासहित समान धर्म आणि तिथं जुळतो. आता चंद्र आणि मुख यांच्यामध्ये भेद आहे. शिवाय चंद्र आणि मुख यांच्यातला भेदही सिद्ध आहे आणि समान धर्म म्हणजे सादृश्यता. तर त्याच्यामध्ये आल्हाददायक हा एक धर्म घेतला म्हणजे आल्हाददायकता. चला, प्रसन्नता, आल्हाददायकता, सुंदरता दोन्हीकडली घ्यायची. मग त्याच्यावर असं कोणी म्हणेल की सादृश्य नावाचा कोणी एक भिन्नच पदार्थ आहे की काय, तो उपमेय आहे, वृत्ती आहे परंतु तो त्यांच्या धर्मनिर्णित असा वेगळा म्हणून सांगितला असं कोणी म्हणेल असं म्हणतात. खाली तर मग ते तसं म्हणणं पण बरोबर नाही. कारण ज्याच्यामध्ये अल्प प्रमाणात उपमान उपमेय वृत्ती तर आहेच आहे म्हणजे तो भिन्न पदार्थ आहे की तो उपमान उपमेय वृत्ती. सादृश्य या नावाचा कोणी एक भिन्नच पदार्थ आहे की जो उपमान उपमेय वृत्ती तर आहेच पण तो उपमान उपमेय यांच्या निर्णित धर्मावरून भिन्न आहे असा कोणी म्हणेल किंवा असा सादृश्य नावाचा काय हे चिंतन सादृश्यासाठी चालू आहे आत्ताच. तर म्हणून सादृश्याच्या लक्षणात जसे भेदासहित समान धर्म त्यातले दोन पद मुख्य होती, भेद आणि समान धर्म. म्हणजे भेद, दोन पदार्थात भेद असला पाहिजे आणि समान धर्म असले पाहिजेत याचं स्पष्टीकरण झालं. आता कोणी असं म्हणेल की या सादृश्य नावाचा एक स्वतंत्र धर्म राहतो. कुठे राहतो म्हणताल तर ज्या दोन पदार्थांच्या ठिकाणी साम्य दिसतं तिथे सादृश्य नावाचा धर्म कोणत्याही एका पदार्थाच्या धर्मीच्या ठिकाणी राहत नसून स्वतंत्र राहतो असा जर म्हणत असेल तर त्याचं सांगतायत सांगा. पण ते म्हणणं बरोबर नाही. कारण त्याच्यामध्ये कमी प्रमाणात जे अल्प प्रमाणात जे धर्म येतात त्याला अपकृष्ट सादृश्यता म्हणतात. आता ते कशावरून काढलं तर सादृश्यता ही प्रत्येक दोन भिन्न पदार्थामधल्या सादृश्यता सांगताना कमी जास्तपणा अनुभवाला येतात. सगळ्याच अंशामध्ये त्याच्यात ते धर्म प्रतीती येते असं काही. तर काही ठिकाणी अति जास्त धर्म प्रतीतीला येतात त्याला उत्कृष्टता आणि ज्या ठिकाणी कमी धर्मांची प्रतीती येते तिथे अपकृष्टता असा भाग आहे. अशा पद्धतीने तो निराळा आहे. म्हणजे असं नाही का तो ब्राह्मणत्व जातीप्रमाणे तसं जर म्हटलं म्हणून तो असं सादृश्यता नावाचा निर्णित धर्म वेगळा पदार्थ आहे असं सिद्ध होऊ शकत नाही.
हा स्वतंत्र काही पदार्थ आहे असं म्हणतं, कारण मग जास्त तर मग तो स्थिर राहिला असता, म्हणजे एकच काहीतरी त्याची धर्मप्रतीती आली असती अशी. पण इथे तर अस्थिरता दिसते. याच्याच अर्थ की सादृश्यता नावाचा स्वतंत्र काही पदार्थ नाही, आणि असता तर तो स्थिर प्रतीती कुठेतरी आली असती त्याची, पण तशी येताना दिसत मग ती नाही. ब्राह्मणत्वादी जातीप्रमाणे मग ते अखंड राहील. हा म्हणजे नित्य झाला असता. तो सादृश्य नावाचा जो धर्म आहे तो काय झाला असता, नित्य नित्य राहिला त्यात असता. अपकृष्ट आणि उत्कृष्ट हे घडणार नाही. घडणार नाही. याच्यावरून त्याचं काय झालं, खंडन झालं. खंडन झालं. किंवा नवीन तुम्हाला सादृश्य नावाचा स्वतंत्र पदार्थ मानता येणार नाही. म्हणून मग वेदासहित समान धर्मवानच हा म्हणजे केलेलं लक्षण युक्त आहे का नाही हे तुम्ही ताडून पाहिलं. आताच्या या चॅप्टर मध्ये काय झालेलं आहे, हा, याच्यामध्ये हा विषय आला किंवा तो बसत, हे लक्षण बसतंय का, आणि बसत असलं तर कसं बसतं म्हणून सर्वांगाने त्याचा अभ्यास केलेला आहे. तेव्हा सादृश्य नावाचा स्वतंत्र असा पदार्थ तुम्हाला मानता येणार नाही म्हणतात. पुढे आता करणाविषयी विचार सांगतात. करणाविषयी विचार सांगतायत. पहिल्यांदा करण म्हणजे काय ते सांगा आणि मग त्याचा विचार करू. म्हणजे त्या लक्षण नंतर पाहू. पण करण म्हणतात कशाला, करण कशाला म्हणतात, करण म्हणजे इंद्रिय. खरं तर वास्तविक करण पदाचा एक अर्थ आहे इंद्रिय, आणि इंद्रियापासून प्रामाण्य होतं म्हणून तिथं करण असा शब्द केलेला आहे. आता करणाचं लक्षण करताना न्यायिकांनी वेगळं केलं. न्यायशास्त्रकारांनी व्यापारवान असाधारण कारण को करण कहते हैं, तर असं म्हटलंय हिंदीमध्ये. हा, व्यापारवान असाधारण कारण करण कहते हैं असं हिंदी वृत्ती प्रभाकर मध्ये आहे. तर चला, तर तेव्हा व्यापारवान आणि असाधारण कारण असे दोन तिथे त्यांनी हेतू टाकले त्याच्यात कारण. म्हणजे न्यायिक म्हणतात की त्याच्यात व्यापार घडला पाहिजे, नुसतं असाधारण कारण असून चालणार नाही असं न्यायशास्त्रकाराचं मत आहे. वेदांती म्हणतात व्यापार असो किंवा नसो आम्ही त्याला करण म्हणतो असं थोडक्यात असं मत आहे. कोणाचं, वेदांत्याचं. आणि एवढं लक्षात राहिलं तर पुष्कळ राहील. म्हणजे एकात हे व्यापार असल्याशिवाय करण मानत नाहीत, आणि हे व्यापार असो किंवा नसो करण मानतात. आता त्याच्यात असं आहे म्हणून त्यांनी जे 4 प्रमाणं मांडलेली आहेत, न्यायशास्त्रकारांनी जे 4च प्रमाणं मानतात, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान, आणि या 4ही प्रमाणांच्यात व्यापार घडतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर वेदांत्याचं म्हणणं असं आहे की पहिल्या 3च प्रमाणात व्यापार घडतो, पुढच्या 3 प्रमाणात व्यापार घडत नाही. पहिली 3 प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. यामध्ये वेदांताच्या सरणीनुसार व्यापार घडतोय, पण उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या ठिकाणी व्यापार घडताना दिसत नाही म्हणतात. आणि म्हणूनच मग न्यायशास्त्रावाल्यांनी 4च प्रमाणं मांडून त्यांचं लक्षण बसवलं त्याच्यावर की व्यापारवान असाधारण कारण तो करण कहते हैं. आणि प्रमाण मांडले किती, 4. त्यांनी पुढची 2 मानले असते तर त्यांना अडचण आली असती. व्यापार घडत नाही म्हणून, तिथं व्यापार घडत नाही म्हणून नाही, म्हणून तिथं अडचण आली असती. पण ते प्रमाणच 4 मानत असल्या कारणाने ते अर्थापत्ती हे प्रमाण मानत नाही, तर अनुमान प्रमाणाच्या अखत्यारीत त्यांनी टाकले व्यतिरेकी अनुमान. हा, त्याच्यात अंतर्भाव केलाय. आणि अभाव प्रमाण मानत नाही, तर ते म्हणतात जसं अभाव प्रमाण न्यायशास्त्रकारांनी का ते म्हटले या ठिकाणी घट नाही, हे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होतं, म्हणून अनुपलब्धी प्रमाणाची आवश्यकता नसून प्रत्यक्ष प्रमाण मानले, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणात घेतलं. आणि अनुपलब्धी प्रमाण व्यतिरेकी अनुमानामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर तेव्हा पुढच्या दोघांची सोय त्यांनी तशी लावली, आणि 4च प्रमाणं मानल्याने 4 प्रमाणांच्या अंतर्गत व्यापार घडतोय. म्हणून व्यापारवान असाधारण कारण को करण कहते हैं हे त्यांनी जुळवून टाकलं. म्हणजे अशा प्रकाराने तो विषय घेतलेला आहे. तर तेव्हा पहिल्यांदा विषय सुरू झाला की करणाच्या लक्षणाचा निर्णय करत असताना करण कशाला म्हटलेलं आहे, तर व्यापारवान. मग आणि वेदांती म्हणतात व्यापारवान असो किंवा व्यापारहीन असो. आता त्याच्यातही व्यापार कशाला म्हटलं,
आहे ना. व्यापार म्हणजे कपडे विकणे, किराणा माल विकणे, याला व्यापार म्हटलं का. आपण व्यापार शब्दाचा लौकिकातला अर्थ काय आहे त्याचा? कपडे विकणे, दुकानदारी करणे, याला व्यापार म्हणतात. ते म्हटले बरं झालं, मग यांनी सुद्धा व्यापारच चालू केला. तरी ते व्यापार पदाचा अर्थ काय आहे? व्यापार कशाला म्हणतात? जो स्वतः कारणापासून उत्पन्न होऊन कार्याला उत्पन्न करतो. बिलकुल. तर कारणापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतो त्याला व्यापार असं. हे पहिल्याच प्रकाशामध्ये होऊन गेलेला विषय. हा, तिथं सगळा विषय झालेला आहे. तर तेव्हा व्यापार जसा प्रमाज्ञानाचे काय सांगितलं होतं तिथं, हेतुता सांगताना, कारण सांगताना यांचा वापर केलेला आहे. व्यापार, फल, वाक्यार्थ, अनुभव, प्रत्यक्ष, प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रमाण, प्रमाण, प्रमिती म्हणजे प्रमाज्ञान, त्याचं ज्ञान, नंतर व्यापार आणि फल असे प्रमेचे अवयव मानलेले आहेत. बघा, प्रमेचे अवयव असा शब्द आलेला आहे तिथं पाठीमागं. परत एकदा नजर टाका, कारण हा विषय ना पुन्हा पुन्हा झाला तर लक्षात राहील, नाहीतर काहीच लक्षात राहत नाही. एकदा वाचून त्याचं कामच नाही. म्हणून अण्णा काय करायचे, कायम वाचत राहायचे. अण्णांचा आवडता विषय होता हा पान नंबर 15. तर त्याच्यावरती अशा रीतीने श्रोत्रेंद्रियाने शब्दाचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही. प्रकाश पाहिला त्याच्यात हा याचा विचार चाललेला होता. श्रोत्र फल आणि व्यापार. हा, मी त्याच्यात पहा. तर प्रत्येक प्रमेचे 3 अवयव आहेत. त्यांचे ज्ञान झाल्याने त्या प्रमेचे यथार्थ स्वरूप लक्षात येते. असे म्हटले असे की प्रमेचे करण म्हणजे प्रमेचे करण कोणतं? करण म्हणजे प्रमाण. प्रमेचे करण म्हणजे प्रमाण. आणि नंतर त्यापासून निर्माण होणारं फल म्हणजेच प्रमिती म्हणजेच ज्ञान. आणि त्याच्यामध्ये कोणता व्यापार घडला असं न्यायशास्त्रकार म्हणतात, तो व्यापार. हे 3 प्रमेचे अवयव आहेत असं सांगितलं है ना. त्याच्याच पाठीमागच्या पानावर लिहिलेले पहा, 11 नंबर पान. ऐका, नैयायिकांच्या मताने करणाचे लक्षण आलंय का? प्रत्यक्ष पान नंबर 10. पान नंबर 10 हेडिंग आहे, नैयायिकांच्या मताने करणाचे लक्षण आलंय ना. हां, तर तिथं न्यायशास्त्रात कर्णाचं लक्षण करताना काय केलं त्यांनी? विश्लेषण केले तिथं. पण महाराज, व्यापार म्हणजे तरी काय? प्रमेचे कर्णाचे लक्षण करत असताना जे प्रमेचे करण असते त्यास प्रमाण असे म्हणावं. प्रमेचे करण असते त्यास प्रमाण असं म्हणावं. आत्ताच म्हटलं ना तुम्हाला की करण म्हणजेच काय म्हणतात? प्रमाण. तर करण म्हणजेच प्रमाण, बरोबर आहे. आता इथं कर्णाच्या लक्षणाचा निर्णय आपल्याला पुढे करताना सुद्धा कर्णाचा म्हणजेच प्रमाण. तिथे कोण आलं? प्रमाण. आता इथं आपला चाललेला विषय होता तो उपमान प्रमाण, तिकडे चाललेला. तर उपमान प्रमाण त्याचं लक्षण करायचं त्यांना. म्हणून कर्णाचं लक्षण करत असताना तिथं करण कसं केलेलं आहे पुढचा विषय नंतर पाहू. तर तेव्हा हे लक्षात आलं. तिथं अजून व्यापार म्हणजे काय हे आलेलं आहे पहा. 11 नंबर पानावर शिष्याची शंका होती, महाराज व्यापार म्हणजे तरी काय, त्याचे स्वरूप काय ते सांगा. तर तिथं सांगितलेलं आहे, जो स्वतः कारणापासून उत्पन्न होऊन कार्यास उत्पन्न करतो त्यास व्यापार असे म्हणतात. आता व्यापारामध्ये न्यायशास्त्रकार जसं घटाचं कारण मानताना, असाधारण कारण मानताना, घटाचं असाधारण कारण कोण आहे? कपाल साक्षात कारण नसून संयोग द्वारा कारण आहे. म्हणजे 2 कपालांचा संयोगाला व्यापार असं म्हटलं. संयोग म्हणजेच व्यापार. आता कपालापासून उत्पन्न होऊन घटाला जनक असतो असा कोण झाला? संयोग झाला. कपालांपासून. कपाल कळाला का पण कोणाला?
कपाल पदाचा अर्थ आहे म्हणजे पूर्वी चाक नव्हतं, चाक नसेल तर 2 घट बनवायचा, तर इकडून एक अर्धा गोल बनवायचा आणि इकडून एक अर्धा गोल बनवायचा. तेव्हा रांजण बनवताना असा प्रकार होतो बघा. रांजण काही चाकावर बढत नाही, त्याचा खालचा भाग आधी बनवला जातो असा, आणि नंतर वरचा भाग, आणि नंतर खालच्याला वरचा चिकटवला जातो. त्याला ते असे करून चिकटवायचे. पाहिलेलं आहे बरं का मी. म्हणून म्हणजे रांजण वेगळा. रांजण असा असतो, असा आणि असा. ते वरचा असा भाग सेपरेट बनवायचा आणि खालचा असा भाग सेपरेट, आणि मग तो असा वरती ठेवून त्याला असा तो चिखलाने पॅक केला जातो. म्हणजे 2 कपालांचा संयोग. दोन कपाल म्हणजे काय घट आहे का? आता इथं घट शब्द आहे, घट नाही. तर मग त्यांच्या संयोगाला काय म्हटलेलं आहे? व्यापार असं म्हटलेलं आहे. मग त्याचा संयोग म्हणून असाधारण कारण. व्यापारवान असाधारण कारण. व्यापार कोणामध्ये घडला? दोन्ही कपालांचा संयोग. व्यापार कपालांच्या पासून उत्पन्न झाला. संयोग काय झाला? उत्पन्न झाला. कारणापासून उत्पन्न झाला. पण कपालांनी उत्पन्न केलाय का? नाही. पण त्यांच्या संयोग म्हणजे ते ज्या वेळेला एकत्र आलं त्यावेळेला तिथे उत्पत्ती होते. म्हणजे संयोग हा जो आहे तर त्या कपालांपासून उत्पन्न होतो. म्हणून त्याच्या व्यापाराच्या ठिकाणी व्यापार वत्ता नाही. असा शब्द आलेला आहे पुढे आता उपमान प्रमाणात. तिथं व्यापार वत्ता नाही. व्यापारहीन म्हटलंय. म्हणून तिथं व्यापार वत्ता म्हणजे त्याच्या ठिकाणची सत्ता नाही असा शब्द येईल. आणि त्याचं विश्लेषण इथं आहे. तर तेव्हा उत्पन्न झालेला हा व्यापार म्हणजे मग तो याचा कार्य कोण? घट. त्याचा जनक होतो. तो काय होतो? जनक. तर परत अभ्यास करा. 2 कपाले ही घटाचे कारण आहेत. मागचा विषय सांगतोय मी तुम्हाला. आणि तसाच त्या 2 कपालांचा जो संयोग तो देखील घटाचे कारण आहे. बरोबर आहे. म्हणजे घटाचे कारण झाले. पण आता कपालांना करण म्हणायचं का संयोगाला असा शब्द प्रयोग होईल. तर तिथं जिथे संयोग असेल त्यांना असाधारण कारण. म्हणजे संयोग हा असाधारण कारण आहे आणि कपाल सुद्धा असाधारण कारण आहे. दोन्ही काय आहेत? पण व्यापारवान असाधारण कारण संयोग आहे. साधारण का असाधारण कारणामध्ये आहे ना. असाधारण कारणामध्ये पण व्यापारवान आणि व्यापारहीन असाधारण कारण असे 2 तयार झाले. व्यापारहीन घट हा कपालांशिवाय होणार नाही म्हणून असाधारण कारण. पण कपाल घटाचे कारण नसून त्या ठिकाणी होणारा संयोग हा घटाचं असाधारण कारण. म्हणून असाधारण कारण असलेला संयोग हा करण आहे. मग त्याच्या ठिकाणी व्यापार वत्ता नाही. स्वतः नाही व्यापार. त्याच्या ठिकाणी व्यापार वत्ता नाही. कारण तो कारणापासून उत्पन्न होतो. ज्याने फक्त तो तिथं मध्येच आला तर तेव्हा व्यापार वत्ता नाही. असा पद तुम्हाला पुढे येणार आहे. याचं विश्लेषण अगोदरच झालं. पुढे काय सांगाल? न्याय व वेदांत मतामध्ये उपमान या शब्दाच्या पारिभाषिक अर्थामध्ये फारसा फरक नाही. उपमान या शब्दाच्या पारिभाषिक अर्थामध्ये फारसा फरक नाही म्हणतात. परंतु उपमितीचे जे करण आहे ना त्यांच्या पारिभाषिक अर्थामध्ये त्याच्यामध्ये फरक. आता कुठं खाली आता काय तर दोन्ही मतात उपमान शब्दांच्या पारिभाषिक अर्थामध्ये फारसा फरक नाही. म्हणजे पारिभाषिक अर्थ समान आहे म्हणजे शास्त्रात आलेले अर्थ. पण दोन्ही मतांच्या उपमानाचे लक्षण त्याच्यामध्ये मात्र काय केलेलं आहे? कसं केलंय सांगा. गवयाचे ज्ञान
म्हणजे गवयाचे वाच्यतेचे ज्ञान हा आता असं म्हणा ना. म्हणजे वाक्यार्थ अनुभव. उपमिती प्रमेयचे जे करण ते उपमान प्रमाण. असेच मानलेले आहे. दोन्ही मतानुसार उपमानाचे लक्षण समान उपमितीचे करण. करण करण ते उपमान प्रमाण असंच मानले. हे दोन्ही बरोबर, मतामध्ये. याच्यात काही शंका दोन्ही नाही. मत. बर आता तरी पण सांगा पुढे. तरी पण मग उपमिती जे पारिभाषिक अर्थामध्ये त्यांनी फरक केलेला आहे. कसा? ते गवयाचे जे ज्ञान वाच्यार्थाचे जे ज्ञान आहे म्हणजे वाक्यार्थ अनुभव हे प्राच्यांचं मत आहे बरोबर. त्याला. आणि खाली सादृश्य विशिष्ट विशिष्ट पिंड ज्ञान पिंडज्ञान. हे नव्य नायकांनी हा त्यांच्यातली त्यांच्यात म्हणजे नायकांच्या मतात दोन मतं, प्राच्य आणि नव्य. त्याच्यात पहिलं जे वाक्यार्थ अनुभवाला करण केलेलं होतं हे प्राचीन आहे. प्राच्यांनी, आणि सादृश्य विशिष्ट पिंडाचं प्रत्यक्ष नव्य नाही आहे. हे करण मानतात. कोणतर नव्य, सादृश्य विशिष्ट पिंड प्रत्यक्ष. तर हे नव्य नायकांनी केलेलं आहे. असं थोडं वेदांती त्यांच्यात अद्वैत सिद्धांती जे आहेत ना हे सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञान हे उदयनाचार्यांनी जे सांगितलेलं मत आहे हे ते अनुकूल आहे त्यांना असं. आता याच्या उलट अद्वैत मतात उपमिती शब्दाचा पारिभाषिक, हेच वाचलं ना तुम्ही आता काय सांगितलं? उपमिती शब्दाचा पारिभाषिक अर्थ म्हणजे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान अद्वैत मतात, किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान. पण वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे लक्षण वेदांत्यांनी टाकलेलं नाही, हे लक्षात ठेवा. मानतात म्हणजे मान्यता आहे, पण कायदा पास झाला नाही. असे बरेचशे गोष्टी राहतात ज्याला मान्यता आहे पण कायदा नसतो. तसं वेदांत मतामध्ये लक्षण काय आलेलं आहे? ज्ञानाला उपमिती, सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती असं म्हणावं, हा कायदा. आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं ही मान्यता. म्हणजे त्याच्यात तशी मान्यता आहे, तसं काय अडचण नाही. विरोधी नाही. त्यांच्या सिद्धांताला अनुकूल उदाहरणं मिळतात म्हणून घेतले. ज्या वेदांत शास्त्राचा जे खास विषय आहे, किंवा आत्मसादृश्य कोणता पदार्थ आहे, तर माग शिष्य म्हटला होता आकाश आहे महाराज. पण हे तुझा सामान्य बुद्धीच्या द्वारे ठीक आहे आम्ही सांगू, पण ज्या वेळेला तुझा अध्ययन होईल त्यावेळेला तुझ्या लक्षात येईल की त्याला एकही पदार्थाची उपमा देता येत नाही. म्हणून प्रवेश व्हायला आकाशाचं दृष्टांत दिलेला आहे, आणि तो भगवद्गीतेने सुद्धा दिलेला आहे की आत्मा कसा आहे तर आकाशासारखा आहे. मग आकाशासारखा आहे, मग तुम्हाला काहीच दाखवायला पाहायला नव्हतं, पण आकाश तर पाहायला मिळालं. आणि आत्म्यापासून आकाश झाले. आत्मना आकाश संबोध. आत्मना हा आकाश संभूता अशी वेदाची श्रुती सुद्धा आहे. परंतु हे सगळं जरी असेल तर हे तुम्हाला कळण्यासाठी वापरलेलं आहे, म्हणजे पटण्यासाठी. कारण जर आणि शिवाय सिद्धांत आणि दृष्टांत यांच्यामध्ये भेद असतो. सिद्धांत हा दृष्टांत सारखा जर झाला तर मग सिद्धांत दृष्टांत करायची काय गरज आहे, म्हणून त्याच्यामध्ये भेद आहेच आहे. पण लौकिकामध्ये याला कोणता दृष्टांत, याच्यासाठी वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याला उपमिती म्हणावं, अशा प्रकारचं जी मान्यता आहे ती दिलेली आहे. मंद जिज्ञासूसाठी छान आहे. आणि याप्रमाणेच मग उपमिती जे पारिभाषिक अर्थामध्ये जो फरक दाखवलेला आहे तो उपमानाचा सुद्धा आहे असं सिद्धच होतं मग त्यामध्ये. बरोबर. कारण उपमान हे पद यौगिक पद आहे. उपमान हे पद पारिभाषिक नसून हे यौगिक आहे. यौगिक पद आहे. आता यौगिक कशाला म्हणतात? अवयव शक्तीला यौगिक, ज्याने अवयवाचा त्याग केलेला नसतो त्यामध्ये. तर अवयवाच्या शक्तींचा त्याग अवयव कशाला म्हणतात? जन्य अवयव ना तेच. द्रव्याच्या आरंभक उपादानाला अवयव म्हणतात. अवयव कशाला म्हणतात? द्रव्याच्या जन्य द्रव्य आरंभक उपादानाला काय म्हणतात? अवयव असं म्हणतात. हे प्रत्येक वेळेला सगळं लक्षात ठेवावं लागतं. एक शब्द हल्ला आता उपमानामध्ये लगेच बदल होतो. द्रव्याच्या
आरंभक उपादानाला अवयव म्हणतात. आरंभक उपादानास अवयव म्हणतात. येऊन गेलेलं आहे तर्कसंग्रहात गेलेला आहे हा विषय तुम्हाला. सूर्यकांचा तर्कसंग्रह झाला का? नाही झाला. ह्याच्यातले पण 2 हे प्रकार झालेले नाहीत. प्रत्यक्ष पण नाही झाला आणि अनुमान पण नाही झालेला. पण अभ्यास करत त्याच्यामुळे ते जरासं तेव्हा म्हणून व्याकरणाच्या परिभाषा सांगायचं झाले तर हे पद आपल्या अवयवांचा त्याग करीत नाही. हा तर ते जे पद आपल्या अवयवांचा त्याग करत नाही. किंवा पदांचा विचार केला तर वर्ण समुदाय को पद नुसतं वर्ण समुदाय को म्हटलं तर मग लक्षण जुळत नाही. मग तिथं सुद्धा अर्थवान वर्ण समुदाय को पद कहते हैं. त्याच्यात त्यांनी योगिक रूढी योग हा अर्थ मान रूढी हे केलेलं आहे ना, फरक केलेला आहे ना त्याच्यात. आता पदामध्ये अर्थवान पद जसा मराठी भाषेमध्ये बरीच पद उलटी सुलटी बी जुळतात. पण आता घट हे पद घेतलं आपण आणि ट घ असं म्हटलं नुसतं वर्ण म्हणजे वर्ण समुदाय को पद कहते हैं म्हटलं तर मग आम्ही आधी काय घेतला ट घेतला आणि मग नंतर घ टाकला. ट घ झाला. त्याला अर्थ लागला का? नाही. पण घट आता त्याचा अर्थ लागला म्हणून तो ती पद त्याच ठिकाणी यावी लागतात. घट हे पद घ आधी आला आणि नंतर ट. तर अशा प्रकारचे. पण मग आता त्याच्या त्या पदांचा योगिक अर्थ म्हणजे जो पदांपासून उत्पन्न होतो आणि त्याचा त्याग न करणारा त्याचं नाव आहे योगिक पद. म्हणजे त्या अस्मिता मुलींची नाव आहेत काहींच्यात अस्मिता. आता अस्मिता या पदाचा योगिक अर्थ काय? त्याला प्रत्यय आणि धातू आणि प्रत्यय लावा लागेल. तर त्याचा लौकिक अर्थ अस्मिता असं म्हणतात. तर त्याच्या अभिमान असा अर्थ आहे त्याचा. तो अभिमान अस्मिता लौकिकात शब्द असा वापरला जातो तो अस्मिता. तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला याच्याविषयी धर्माविषयी काही अस्मिता आहे का? तुमच्या धर्माविषयी तुम्हाला काय अस्मिता आहे का? असा शब्द प्रयोग होतो. मग अस्मिता पदाचा अर्थ कसा झाला? अभिमान. त्याच्याविषयी एक प्रकारची आकृष्ट बुद्धी अशा प्रकारे. तर त्याच्यामध्ये आहे काय का तुम्हाला गेल्या वेळेस पद सांगितली होती. आत्री असं पद आलं अस्मिताच्या जागेवर. आता आत्री असं घ्या. प्रकृती आणि धातू याचा म्हणजे नाही. पण आता तिथं आपण इकडे जसा अस्मिता पदाचा अर्थ उलटा सुलटा होतोय. मराठी भाषेत होतोय का नाही उलटा सुलटा. कारण अने काय केला? बाद केला. आता आत्री हे पद घेतलं आत्री ऋषींचं. तर त्री म्हणजे 3 आणि 3 गुणरहित म्हणजेच त्रिगुणरहित म्हणजेच सत्व रज तम विरहित जे झाले ते आत्री असं ना. त्रिगुण रहित तर आत्री असा शब्द प्रयोग झाला. आता त्याच्यात पदांच्या अवयवाचा त्याग झाला का? नाही. म्हणजे पदांचे अवयव अधिक त्रय बरोबर किंवा त्री. अधिक त्री झाला म्हणजे त्री म्हणजेच त्याला प्रत्यय लागला पुढचा त्रला. तर मिळून झालेला आत्री. तर त्याच्या त्रिगुणांचा त्रिगुणरहित हा नकारार्थी वापरला. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे? तर त्याच्यात अवयवांचा त्याग संभवत नाही. याला काय म्हटलेलं आहे? योगिक अर्थ असं म्हणतात. त्याचा तो योगिक अर्थ नाही, तो पारिभाषिक अर्थ झाला. अस्मिता ते सांगायचं होतं पण विसरून गेलो मी. तर अस्मिता म्हणजे 5 हे सांगा ना. पंचक्लेश तर अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश. तर अस्मिता तिथं पदाचा अर्थ काय केलेला आहे? नाही. अस्मिता पदाचा अर्थ काय केला? आत्मा आणि
बुद्धी आणि भिन्न असतं एक यांचं मान्य. भिन्न असताना एक मान्य हा. याला अस्मिता असा केलेला या अभिनय बुद्धी आणि आत्मा एक मान त्या याला अस्मिता अभिनिवेश म्हणते. आणि अस्मिता वेगळा तर बुद्धी आणि आत्मा आत्मा हे भिन्न असताना एक मान्य याचं नाव अस्मिता. असं केलं तिथं तसा अर्थ तो घेतला पारिभाषिक होतो. तो पारिभाषिक अर्थ घेतला त्यांनी चला पण तेच जर व्यवहारात वापराय गेले तर उलटा सुलटा होतो अर्थ एकंदरीत काय आहे, पारिभाषिक शब्द वेगळे आणि योगिक अर्थाचे शब्द वेगळे रूढी व्यंजना अशा प्रकारचे हे पद येत राहतात व्यंजनार्थ व्यंजकार्थ केलेला आहे रूढीने येणारे परंपरागत अर्थ काही वेगवेगळे आहेत चला तर योगिक पद असे म्हणतात येथे त्या व्याकरणाच्या रीतीने उपमान पदाच्या अवयवांचा अर्थ उपमितीचे करण असा करण्यात आलेला आहे उपमितीचे करण उपमान हा तर त्याला उपमान प्रमाण बरोबर आहे म्हणजे उपमिती म्हणजे ज्ञानाचं उपमिती ज्ञानाचं जे करण असतं त्याला उपमान प्रमाण असं म्हणतात असा करणाचं लक्षण झालं आपला काय विषय चालला होता कर्णाच्या लक्षणाचा निर्णय तर कर्णाच्या लक्षणाचा निर्णय काय ठरला म्हणजे दोन्ही शास्त्रामध्ये जवळजवळ सारखंच आहे दोन्ही मध्ये कोणत्या न्यायशास्त्र आणि वेदांत शास्त्र तर हे सामान्य लक्षण दोन्हीकडे सारखं आहे की उपमितीचे जे करण त्याला उपमान प्रमाण म्हणतात हे दोन्हीकडे सारखं हा तर दोन्ही ठिकाणी लक्षण सारखं आलेलं आहे आता आणि हे योगिक पद आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि योगिक पदाच्या द्वारे याचा अर्थ होतो इथपर्यंत वाचा उपमान प्रमाणापासून उपमितीची उत्पत्ती होण्याविषयी तेथे कोणताही व्यापार नाही पहा उपमान प्रमाणापासून उपमिती म्हणजेच ज्ञान त्याची उत्पत्ती होण्याविषयी एक आकडा खाली लिहिला आहे उत्पत्ती होत असताना होण्याविषयी म्हणजे होत असताना कोणापासून उपमितीची उत्पत्ती झाली उपमान प्रमाणापासून उपमान प्रमाणापासून झाली कोणताही व्यापार नाही हे मत वेदांत्याचं आहे हे लक्षात ठेवा आणि नैयायिकांनी व्यापार मानलेला आहे हे पुढे येणार आहे तेव्हा वेदांती म्हणतात की उपमान प्रमाणापासून म्हणजे उपमान प्रमाण कशाला म्हटलं गवयाच्या ठिकाणी गायीच्या सादृश्याचं जे ज्ञान आणि ते ज्ञान झाल्यानंतर तिथं उत्पत्ती कोणाची झाली उपमान प्रमाणाची झाली म्हणजे प्रामाण्य निर्माण झालं उपमान प्रमाण म्हणजेच प्रामाण्य आपण ज्याला प्रामाण्य म्हणतो लक्षात ठेवा प्रामाण्य कशाला म्हणतात ते म्हणले नेह नानास्ति किंचन म्हणजे एका ब्राह्मणाला सोडून या एकही पदार्थ अस्तित्वात नाही न इह नाना अस्ति किंचन किंचन म्हणजे किंचित सुद्धा नानात्व नाही किंचित सुद्धा नानात्व नाही हे वेदाचं प्रामाण्य आहे ना त्याला प्रामाण्य कोणाचं आहे हे शब्द प्रमाण तिथं काय झालं हे शब्द प्रमाणापासून तिथं उत्पन्न झालं ते प्रामाण्य उत्पन्न झालं त्याने प्रमाण झालं तिथे पहिल्यांदा मग ते प्रमाणापासून ज्ञान होतं पण प्रमाण उत्पन्न झालं म्हणजे त्याच्यावर असणारं प्रामाण्य हे त्याच्यातही मोठा घोटाळा आहे स्वतः प्रामाण्य आणि परता प्रामाण्य हा विषय तुम्हाला पुढे येणार आहे खिस काढायला हा गिरंगणा येत्र गिरण तर तो त्याच्यानंतरही इथेच आहे वृत्तीप्रमाण ते पंडित मिश्रांच्या घरासमोरच्या राघुमाईला चर्चा करताना विषय आलेला आहे तो की स्वतः प्रामाण्य परता प्रामाण्य तिरांगणा यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानाहितन पंडित मंडन पंडित काय आहे पंडित काही हे हा विषय खोलीतला आहे तिकडचा आपल्याला आता एवढ्या खोलीमध्ये नको जायला
पण म्हणजेच प्रामाण्य. तर प्रामाण्यात उपमान प्रमाणापासून उपमितीची उत्पत्ती होण्याविषयी, म्हणजे ज्या वेळेला होते उपमितीची उत्पत्ती होते, याच्यात प्रामाण्य हा जो शब्द आहे ना, प्रमाण दिसतं का हो तुमच्या नजरेला? प्रमाण दिसलं का? दिसलं ना, प्रमाण दिसतं म्हणजे गवयाचं म्हणजे पुढं ते गवई दिसला, प्रमाण कुठं दिसलं? प्रमाण म्हणजे गवयाच्या ठिकाणी गायीच्या सादृश्य, गो सादृश्य गवया हा असं जे आहे ना, कोणाच्या ठिकाणी गवयाच्या ठिकाणी प्रामाण्यता उत्पन्न झाली, त्याला पहिलं स्मरण झालं. गो गायीच्या धर्माचं स्मरण, गाय आहे का तिथं? नाही. तर गायीच्या धर्माचं स्मरण गवयाच्या ठिकाणी झाल्यावर त्या ठिकाणी प्रामाण्य उत्पन्न झालं की हा त्या माणसाने जो सांगितलं होतं वर्णन करून तो बरोबर आहे म्हटले. हा ते प्रमाण उत्पन्न झालं. अजून प्रमिती तयार झालेली नाही. म्हणजे प्रमाण उत्पन्न झालं. तर प्रमाण उत्पन्न झाल्यानंतर आता तो त्याची बुद्धी कुठे गेलेली आहे? गायीच्या ठिकाणी गेली. आणि गायीच्या ठिकाणी असणारे अवयव आणि याचे समोरच्या अवयव, तर त्याच्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी पुन्हा पडताळणी करून पाहिली त्यावेळेला त्याला तिथं ज्ञान, तिथं ज्ञानाची उत्पत्ती होती. म्हणून उपमान प्रमाणापासून उपमितीची उत्पत्ती होण्याविषयी, म्हणजेच उत्पत्ती होत असताना ते कोणताच व्यापार नाही, व्यापार घडत नाही, असं कोणाचं मत आहे? हा. तर इथं व्यापार घडत नाही. कसा व्यापार घडत नाही? उत्पन्न नाही होत ना, ते कारणापासून कार्याला उत्पन्न लक्षणात. तर गाय आहे ना, गायीची स्मृती तिथं आहेच. हा. तर इथे समोर कोण आहे? गवई. गायीची स्मृती आहेच आहे. तर त्याला लगेच त्या अवयवाच्या ठिकाणी काय दिसल्या? गायीच्या अवयव दिसले. आणि गायीची स्मृती आहेच, आणि म्हणून त्याचे अवयव गो सादृश्य आहेत असं तिथं त्याच्या लक्षात आलं. म्हणून व्यापार घडला कोण म्हटलं? वेदांती म्हणतात व्यापार. कारण गायीची स्मृती आहेच. व्यापार घडायचा असेल तर तिथे तुम्हाला क्रिया व्हावी लागेल, स्मृती नाही पाहिजे. हा. मग ते अगोदर आहेच आहे. मग तिथं व्यापार व्यापार कसा घडला? तर व्यापार नाही घडला, तर म्हणून तिथं व्यापार घडलेला नाही असं कोणाचं मत आहे? हा. पण लक्षात आलं ना? नव्य म्हणजे नैयायिक ते वाक्यार्थ स्मृतीला म्हणजे व्यापार म्हणतात. आता वाक्यार्थ स्मृती झाली, तिथं व्यापार घडला. त्यांच्या दृष्टीने व्यापार घडणार आहे. तो पुढे बोलतील तसं. म्हणजे आधी त्यांची ह्याच्यात व्यापार कसा घडत नाही, त्याच्यात कसा व्यापार घडतो हे कळालं की विषय संपला. व्यापारावर बरेच वेळा भांडणं, धर्मवीर धरेंद्र येतात, ते सुद्धा मागे स्मृतीला व्यापार म्हणायचा का संस्काराला व्यापार म्हणायचा? हा. मग ते त्याच्यात आहेत त्याच्यात. हा. तर व्यापार घडताना कारणापासून, हे नवीन लक्षण पाठच पाहिजे की कारणापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतो. कारणापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतो हे जर लक्षात असेल तर शंका येणार नाही. तर कारण त्याच्या कारणापासून उत्पन्न झाला, कारणापासून उत्पन्न झाला की कार्याचा जनक आला असं. आता इथं ज्ञानामध्ये उपमान प्रमाण उपमितीला उत्पन्न करते, पण उत्पन्न करत असताना व्यापार मात्र घडला नाही. आधीच आहे ना, कारण स्मृती तिथं उभी अगोदरच. व्यापार घडला नाही. हा. नाही, तिथं अगोदरच आहे. चला वाचा. त्यामुळे वेदांत मतात व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणावे असा नियम नाही. हा. म्हणजे तुम्हाला जर पहिलं कळालं असेल, आता त्याच्यात दुसरी गोष्ट आहे, ज्ञान झालं का नाही? ज्ञान झालं. व्यापार घडला का? म्हणून हा. संदर्भ काय लागला? म्हणून. जर कारण मग म्हणून त्यामुळे वेदांत मतात व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणावे असा नियम नाही. ज्ञान जर झालं नसतं तर आम्हाला लगेच म्हणता आलं असतं की व्यापारवान असल्याशिवाय ज्ञान होत नाही. पण व्यापार होत नसताना सुद्धा ज्ञान होतं ना हो. आणि कुठं होतं? उपमान प्रमाणात होतं. इथंच का अडवून धरलं नाही ऐकांना?
कारण ते पुढचे दोन मानतच नाहीत. आणि आता आपल्याला त्यांच्याकडून स्पष्टीकरण करून घ्यायला हेच प्रमाण शेवटचं झालं. मग त्यांचं उपमान करणं. आणि याच्यात त्यांना आढळलं की तुमच्या उपमान प्रमाणात व्यापार घडत नाही. तुम्ही मानता हा तुमचा भाग आहे, पण आमच्या मताप्रमाणे कोणाच्या वेदांताच्या पहिल्या 3 मध्ये व्यापार घडला, त्याला हे गप्प बसले, वेदांती गप्प बसले. आणि आता इथे आल्यावर तिथे म्हटले याच्यातही व्यापार घडतो. ते म्हटले नाही व्यापार घडत, कारण तिथं अगोदरच स्मृती तिथं आहे आणि तिथं व्यापार कसा घडेल. म्हणजे बिगर व्यापाराचं सुद्धा तुम्ही कारण मानता. नाही, एकांच्या मताचं खंडन झालं. म्हणजे इथे व्यापार घडत नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तरी ते ज्ञान होते. हा, मग त्यांनी ते तिथं वाक्यार्थ स्मृती असं त्याला ते लांबून टाकून त्यांच्या दृष्टीने व्यापार कसा त्यांनी व्यापार घडवून आणला. त्याच्यात म्हणजे स्मृती वाक्यार्थ स्मृती टाकून त्यांना काय करायचं होतं, व्यापार दाखवायचा. व्यापार दाखवायचा होता. आणि व्यापारवाण असाधारण कारण त्यालाच आम्ही करण म्हणतो हेही सिद्ध करायचं होतं. म्हणून त्यांनी तो भाग घेतलेला आहे. असो, तर फक्त एवढं लक्षात आलं पाहिजे म्हणून एवढं सांगायचं. नाही तर मग तुम्हाला काय अडचण नसेल तर मला काय अडचण नाही. म्हणजे तुम्हाला जर काही शंका नसेल तर मला काय अडचण नाही. त्यामुळे वेदांत मतात व्यापारवाढ असाधारण कारणासच करण म्हणावे असा नियम नाही. लक्षात येतं ना, नाही हे याच्यावरून परत शंका करतात ते. म्हणजे वेदांत मतात व्यापारवाणच असलं पाहिजे असा नियम का नाही याचं उत्तर इथे. कारण तिथं क्रिया व्यापार न होता हे ज्ञान झालं. म्हणजे उपमान प्रमाणात व्यापार घडत नसताना सुद्धा उपमिती होते. म्हणून आमच्या मताप्रमाणे की व्यापारवान असायलाच पाहिजे असा काही नियम नाही. हा, पहिल्या 3 मध्ये व्यापार घडतो, म्हणजे वेदांती म्हणजे प्रत्यक्ष अनुमान आणि इथे व्यापार घडतोय आम्ही मान्य केलं. पण चौथ्याला अडवलं, इथे व्यापार दाखवा. ते म्हणजे इथे व्यापार घडतच नाही. आणि व्यापार घडत नाही तरी प्रमिती होते. याच्यावरून व्यापार असो अथवा नसो असाधारण कारणाला करण म्हणायला अडचण नाही. हे लक्षात वेदांताचं सिद्ध झालं. तात्विक मुद्दा आहे, पण त्या तात्विक मुद्द्यावर आधारित आहे ना, चर्चा बी तात्विक आहे. पुढे कारण निर्व्यापार कारण देखील करण असते. पहा, कारण निर्व्यापार पदाचा अर्थ आहे व्यापार न घडताही. आणि व्यापार न घडताही म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया, संयोग म्हणजेच क्रिया. संयोग पदाचा दुसरा अर्थ काय आहे, क्रिया. आणि क्रिया जर घडली तर क्रियेला व्यापार असं म्हटलेलं आहे, संयोगाला व्यापार म्हटला. पण पहा, निर्व्यापार कारण देखील करण असतं. म्हणजे असाधारण कारण नुसतं हे सुद्धा करण असतं. तुम्ही व्यापारवान हे जे घालतात हे ह्या उपमान प्रमाणात ते बसत नाही. बरोबर, एवढं कळालं की विषय संपला. त्यात काय अवघड नाही. चला पुढे. शिष्याने शंका विचारली की महाराज न्याय मत निरूपणाचे प्रसंगी कर्णाचे लक्षण सांगितले आहे ते असे की व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणतात. हे बरोबर आहे, हे सांगितलेलंच आहे त्यांनी. कुठे न्यायमतामध्ये, न्यायमत निरूपणामध्ये म्हणजे स्पष्ट करत असताना, निरूपण म्हणजे स्पष्टीकरण प्रसंगी कर्णाचे जे लक्षण आलेले आहेत त्याच्यात व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणतात. व्यापारवान असाधारण कारणाला करण म्हणतात असं लक्षण आलेलं आहे. त्याच्यात पद कोणते आली, व्यापारवान हे पद आलेलं आहे आणि असाधारण कारण हे 2 पद आली. जसं मागं सादृश्याचं लक्षण करताना आपण पहिल्यांदा आता पाहिलं, तसं इथं सुद्धा व्यापाराचं लक्षण करत असताना, आपलं कर्णाचं लक्षण करत असताना व्यापारवान पाहिजे आणि असाधारण पाहिजे अशा 2 कंडिशन टाकल्या. कोणी, आणि त्यालाच करण म्हणा. जर व्यापार घडला नाही तर ते करण मानत नाही. मग ते काय मानतात, असाधारण कारण मानतात. असाधारण कारण.
असाधारण कारण वेगळं आणि करण वेगळं असे दोन भाग झाले का नाही? जसं कपाल ही घटाचे असाधारण कारण. आणि संयोग हा घटाचा करणही आणि म्हणूनच करण. व्यापार घडला त्याच्यात. असाधारण कारण तर आहेच आहे, आहेच आणि करण. म्हणजे संयोगाला असाधारण कारण म्हणतात. हा एक पहिला मुद्दा. पण संयोग म्हणजे संयोगात व्यापार घडतो म्हणून तो व्यापारही झाला आणि असाधारण कारण झाला म्हणून करण झाला. म्हणून संयोगाला करण म्हटलं आणि कपालांना असाधारण कारण. कपालांना काय म्हटलंय? असाधारण कारण. शेळके पाटील येतं का लक्षात? थोडे हा, कारण हा पहिल्या याच्यावर आधारित आहे आपल्या. पुढे जसा करेल तसा त्याच्यात खोली थोडी चला. म्हणून या लक्षणानुसार निर्व्यापार असाधारण कारणासच करणता संभवत नाही. तर या लक्षणानुसार शिष्याची शंका आहे, म्हणजे न्यायावाल्यांच्या बाजूने घेतली त्यांनी. तर त्याच्यात निर्व्यापार असाधारण, निर्व्यापार म्हणजे व्यापार जिथे घडत नाही त्या असाधारण कारणाला करणता संभवत नाही असा तो म्हणतोय. ठीक आहे. कोणाला धरून शंका आली? ही न्यायांच्या बाजूने. हा, न्यायांच्या बाजूने शंका आहे. मग आता निर्व्यापार कारण सुद्धा करण असते असे म्हणतात ते कसे? हे मला कृपा करून सांगा. हा, तर निर्व्यापार आत्ताच सांगितलंय. खरं तर स्पष्टीकरण झालंय याचं. हा, काय स्पष्टीकरण झालंय? याचा मुख्य मुद्दा कोणता होता? तुम्हाला प्रमिती झाली का नाही? झाली. व्यापार होता का? नव्हता. तरी बी प्रमिती होते. प्रमिती म्हणजे ज्ञान. तरी सुद्धा ज्ञान होत आहे. मिती म्हणजे ही ज्ञान, मिती प्रमिती असे शब्द आहेत. तर त्याच्यात तरी तुम्हाला ते ज्ञान होत आहे. मग ते ज्ञान व्यापार घडलेला नसताना झालंय ना. हा, मग निर्व्यापार कारण सुद्धा करण असते असे कसे म्हणतात? तर अशा प्रकारची शंका आहे. सांगा. समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की हे शिष्य, सिद्धांत मतात तर व्यापार भिन्न असाधारण कारणास सुद्धा करणता मान्य आहे. आता सिद्धांत मतात व्यापार भिन्न असाधारण कारण, व्यापार भिन्न म्हणजे व्यापार त्याच्या ठिकाणी नसला तरी चालेल, असाधारण कारणाला सुद्धा करणता मानलेली आहे. केवळ व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणतात असे नाही. हा, तर शिवाय थांबा चला, फुल स्टॉपला थांबायचं. केवळ व्यापारवान असाधारण कारणासच करण म्हणतात असे नाही. केवळ. मग याचाच अर्थ असा आहे की व्यापार असो किंवा व्यापारहीन असो किंवा व्यापारवान असो, आम्ही त्याला करण असे म्हणतो. आणि मग हे जुळून सुद्धा दिलं त्यांनी आता इथं. कशामध्ये? उपमान प्रमाणात. की तुमच्याकडे सुद्धा तसंच आहे. तुम्ही त्याला लांबवून लावून तिथं व्यापार तयार करून तुमचं लक्षण सिद्ध केलेलं आहे. आणि वास्तविक तिथं व्यापार घडत नसताना सुद्धा ज्ञान जर झालं नसतं तर मग आम्हाला बी व्यापार मानावं लागले असता. पण तसं काही नाही. शिवाय व्यापारवान असे म्हणण्यामुळे जसे करण लक्षण हे व्यापाराच्या ठिकाणी जात नाही. व्यापारवान असे म्हणण्याने जसे करण लक्षण. आता करण आणि व्यापार याच्यातला भेद लक्षात आला तुमच्या? कारण भेद जर लक्षात नाही आला तर मग तुम्ही म्हणताल कसं काय? तर व्यापारवान असे म्हणण्यामुळे जसे करण लक्षण हे व्यापाराच्या ठिकाणी जात नाही, तसं व्यापार भिन्न असे म्हणण्याने देखील लक्षण जाणार नाही. लक्षात आलं? कारण करण या पदाचा अर्थ असाधारण कारण असं होईल. आणि म्हणून मग तिथं व्यापार असो अथवा व्यापार नसो तर तिथं जाणार नाही म्हणतात. त्याचप्रमाणे व्यापार भिन्न असे म्हणण्याने देखील व्यापाराच्या ठिकाणी करण लक्षण जात नाही. कोणाच्या ठिकाणी जात नाही? व्यापाराच्या ठिकाणी जात नाही. बरोबर आहे. म्हणजे व्यापाराच्या ठिकाणी, व्यापार म्हणजे आता घटाच्या दृष्टांतात झाला संयोग, आणि करण लक्षण त्याच्या ठिकाणी जात नाही. म्हणजे त्या व्यापाराच्या ठिकाणी, तर व्यापाराचं लक्षण स्वतंत्र आहे तिथे, त्याच्या ठिकाणी करणाचं लक्षण कसं जाईल? करण म्हणजे तिथं असाधारण कारण झालं. हा, म्हणून त्याच्या ठिकाणी जात नाही. पुढे म्हणजे करण लक्षण व्यापाराच्या ठिकाणी अतिव्याप्त होत नाही. हा, अतिव्याप्त होत नाही. पुढे कारण ज्याप्रमाणे व्यापाराच्या ठिकाणी व्यापारवत्ता नाही
त्याचप्रमाणे त्या व्यापाराच्या ठिकाणी व्यापार भिन्नता सुद्धा नाही. व्यापाराच्या ठिकाणी व्यापारवत्ताही नाही आणि भिन्नताही नाही, कारण तो कारणापासून उत्पन्न झालं. व्यापार कशाला म्हटलं? कारणापासून. आता म्हणून म्हटलं, पहिल्यांदाच सांगितलं हा विषय की कारणापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतो. त्याचं काय झाला? तर कारणापासून उत्पन्न झाला, कारण तिथं संयोग त्यावेळेला तो झाला 2 कपालांचा. तर कपालांच्या पासून उत्पन्न झाला, कपालापासून उत्पन्न झाला ना संयोग हा. आणि घट उत्पन्न केलं तात्काळ, म्हणजे अव्यवहित क्षणात, अव्यवहित क्षणात, म्हणजे अत्यंत अल्प वेळात, ताबडतोब. काय म्हणते? युगपत असं पद आलंय तिथं. युगपद उत्पत्ती झाली त्याची, म्हणून तिथं व्यापारवत्ताही नाही. काय नाही? व्यापारवत्ता नाही, युगपत व्यापारवत्ता नाही. त्याचप्रमाणे त्या व्यापाराच्या ठिकाणी व्यापार भिन्नताही नाही. व्यापार भिन्न झालं का? ऐका, त्याचप्रमाणे व्यापाराच्या ठिकाणी व्यापार भिन्नताही नाही, म्हणजे व्यापार व्यापारावरून वेगळा राहत नाही. तर तात्काळ युगपत त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती जोड घडून येते, एकदम युगपत घडून येत आहे. लक्षात आलं? परत चिंतन करा आणखी पुढच्या वेळेस पाहू. तिथं व्यापार होतो ना, पण म्हणून त्याच्यात युगपत उत्पन्न झालं, पण मग त्याला करंता म्हणजे उत्पत्तीचा प्रथम क्षण आणि त्याच्यात राहिली, म्हणून त्याला आधार नाही, वत्ता नाही, म्हणजे आधारता नाही. रागाभावाचा अंत्यक्षण आणि प्रध्वंस नाही करायचा. कार्य उत्पत्तीचा प्रथम क्षण आणि प्रागाभावाचा अंतिम क्षण, तात्काळ त्या ठिकाणी. म्हणून त्याला अनाथ त्याचा कालावधी नाही. मला इथं समजलं नाही, करण लक्षण व्यापाराच्या ठिकाणी अतिव्याप्त होत नाही म्हणजे काय? असं करण लक्षण व्यापाराच्या ठिकाणी अतिव्याप्त होत नाही, म्हणजे अतिव्याप्त होत नाही म्हणजे त्याच्यावर जात नाही, व्यापाराच्या ठिकाणी जातच नाही. करणाचं लक्षण कोणाचं? वेदांत्याचं लक्षण ते व्यापार मानतच नाहीत ना. म्हणजे व्यापार असो किंवा नसो त्याच्या ठिकाणी जातच नाही, ते अतिव्याप्त होतच नाही. अतिव्याप्ताची व्याख्या समजली म्हणजे ते लक्षण अतिव्याप्ती माहिती ना? अतिव्याप्ती माहिती का? लक्षाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाणं, अन्य ठिकाणी जाणं. लक्षाला व्यापून अलक्ष वस्तूच्या ठिकाणी जाणं अतिव्याप्ती. अतिव्याप्ती, बरोबर. तर अशा प्रकारे म्हणून तिथं व्यापार वत्ता नाही आणि व्यापार भिन्न, काय म्हटलं त्यांनी? व्यापार भिन्नता सुद्धा नाही. व्यापाराच्या ठिकाणी व्यापार भिन्नता सुद्धा नाही. अतएव म्हणून अतएव वेदांत मतात व्यापार भिन्न असाधारण कारणासच करण म्हटले जाते. म्हणून वेदांत मतात व्यापार भिन्न म्हणण्यामध्ये व्यापार असो किंवा नसो चालेल, आम्हाला काही अडचण नाही. तर भिन्न असाधारण कारणासच करण असं म्हटलं, पण त्यांनी ते व्यापार भिन्न, खरं तर व्यापार भिन्न कारणासच करणता आहे. मग ते स्वव्यापार म्हणजे व्यापारवान असो वा निर्व्यापार म्हणजे व्यापारहीन किंवा व्यापार रहित असो. बरोबर, असे दोन्ही असले तरी आम्हाला चालते. आम्ही असाधारण कारण पाहिजे, ते फक्त व्यापार भिन्न असले की ते असाधारण करण होऊ शकते. कोणाच्या असाधारण कारण, फक्त व्यापार भिन्न असले. व्यापार भिन्न म्हणजे
व्यापारावरून वेगळं, तर ते असाधारण. जे फक्त व्यापार भिन्न असले की ते असाधारण कारण, आणि व्यापारवान असो किंवा व्यापार सहित जरी असला तरी ते करण होतंय असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे प्रमाण होते. प्रमाणाचा विषय चाललाय ना, मुख्य आपल्याला प्रमाण पाहिजे. तर उपमान प्रमाण हे प्रमाण होतंय आणि ते करण आहे. आणि मग त्याच्यात व्यापार आमच्या मताप्रमाणे घडत नाही. विषय संपला. वेदांत मतानुसार प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही तीन प्रमाणे प्रत्यक्ष प्रमा, प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा आणि सात्विक प्रमा यांची व्यापारवान कारणे आहेत. हा, तर व्यापारवान कारणे आहेत. कोण? प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. तर वेदांत मतानुसार या तिघांच्या मध्ये व्यापार मानलेला आहे. न्यायिक तर मानतातच मानतात, त्याच्यात काय अडचण नाही. तसेच उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही तीन प्रमाणे अनुक्रमे उपमिती प्रमा, अर्थापत्ती प्रमा आणि अभाव प्रमा यांची निर्व्यापार कारणे आहेत. तर हे याच्यात व्यापार घडत नाही, तर निर्व्यापार कारणे आहेत. म्हणून सव्यापार व आता हे निर्व्यापार. सोपं आहे, खालचं चॅप्टर काय अडचण नाही, त्यात काय गुंतागुंत काहीच नाही. हे वेदांत मताप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तिन्ही मध्ये व्यापार घडतो, आणि उपमान, अर्थापत्य आणि अनुपलब्धी या तीन मध्ये व्यापार घडत नाही. सव्यापार व निर्व्यापार अशा दोन्ही प्रकारच्या आता असाधारण सव्यापार पहिली तीन आणि निर्व्यापार दुसरी तीन. सव्यापार व निर्व्यापार अशा दोन्ही प्रकारच्या असाधारण कारणाच्या ठिकाणी सव्यापार व निर्व्यापार अशा दोन्ही प्रकारच्या असाधारण कारणाच्या ठिकाणी कर्णाचे लक्षण जुळावे म्हणून कर्णाचं लक्षण जुळावं म्हणून आम्ही काय केलेलं आहे? व्यापारवान असो किंवा निर्व्यापार असो, फक्त ते असाधारण कारण असलं पाहिजे. त्याला करण असं म्हणा, म्हणजेच प्रमाण असं म्हणा. असं लक्षण झालं, म्हणजेच प्रमाण असं म्हणा. वेदांत मतात कर्णाचे लक्षणात व्यापारवत पदाचे ऐवजी त्या स्थानी व्यापार भिन्न हे पद निविष्ट केले आहे. निविष्ट केले आहे. यावरून उलट न्यायमतात तर अतिव्याप्ती दोष परिहारार्थ म्हणजे कर्णाचे लक्षण व्यापाराच्या ठिकाणी अतिव्याप्त होऊ नये म्हणून कर्णाच्या लक्षणात व्यापारवत या पदाचा निवेश असो व व्यापार भिन्न पदाचा निवेश असो, त्या दोन्ही प्रकाराने त्यांचे ते करण लक्षण संभवते. कोणाच्या ठिकाणी? न्यायिकांच्या ठिकाणी. म्हणजे करण लक्षण संभवतं. पण करण लक्षणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? व्यापारवान असाधारण कारण असेल तर तिथं करण लक्षण, व्यापार भिन्न असेल तर असाधारण कारण मानतात न्यायशास्त्रकार, आणि वेदांती त्याला करण मानतात आणि असाधारण कारणही मानतात, दोन्हीही मानतात. तर अशा प्रकारे दोन्हींच्या मतामध्ये कर्णाच्या लक्षणाचा आपण विचार करताना थोडासा भेद आलेला आहे, आणि त्याच्यात न्यायशास्त्रकाराचं मत आणि वेदांत्याचं मत या दोघांच्यात काय केलेले तुल्यबळता दाखवली, कसं कसं आहे ते दोन्ही मिळून. आता शिष्याने शंका केलेली आहे की महाराज या करण लक्षणात व्यापारवत पदाचा निवेश असताना देखील कर्णाचे लक्षण कसे संभवेल? तर आता ही परत किचकट सुरू होईल. तर तेव्हा आता शिष्य म्हणतात इथंच थांबू आपण. तर तेव्हा महाराज या करण लक्षणात व्यापारवत पदाचा निवेश असताना, म्हणजे कोणाच्या लक्षणात न्यायिकांनी केलेल्या, तर त्या ठिकाणी त्यांनी व्यापारवत हे पद टाकलेलं असताना कर्णाचे लक्षण व्यापारवत पदाचा निवेश असताना देखील कर्णाचे लक्षण कसे संभवेल? कारण पुढचा जो विषय दिलेला, बरोबर नुसतं वाचा, परत घेऊ आपण. कारण उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही अनुक्रमे उपमिती, अर्थापत्ती आणि अभाव प्रमेची निर्व्यापार कारणे आहेत. म्हणजे व्यापार नसलेली कारणे आहेत असे आत्ताच आपण सांगितले आहे. बरोबर. म्हणून जर कर्णाच्या लक्षणात व्यापारवत हे पद घातले तर त्या करण लक्षणाची उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही निर्व्यापार कारणे असल्यामुळे यांच्या ठिकाणी अव्याप्ती होईल. बरोबर आहे. कोणाच्या मतानुसार? न्यायिकांच्या मतानुसार उपमान, अर्थापत्य आणि अनुपलब्धी या
तिन्हीच्या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे? अव्यक्ती होणार. अव्याप्ती होणार आहे, कारण तिथं व्यापार घडत नाही. असं व्यापार घडत नाही. म्हणून तर याचं चिंतन आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान